नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आज आपण या ठिकाणी ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 53 बघणार आहोत। दरवेळीप्रमाणे आपण यामध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न पहिला, राज्यात कोठे लेदर पार्क उभारण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी परतूर आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तुळस आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, महाराष्ट्रातील प्रशासकीय किंवा महसुली विभागांची एकूण संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 6 आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 4 बघा, गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नाशिक जिल्ह्यात झाला आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बंगळुरू। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच आता लगेच लाईक करायचं आहे, कारण की आपण खूप मेहनतीने हुशार गरजवंत विद्यार्थ्यांसाठी नेहमी व्हिडिओ आणत असतो। तर आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लाईक करा। प्रश्न क्रमांक 6, देशातील सर्वात उष्ण शहर महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे शहर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर पोषण कोणत्या देशाच्या सरकारने दिली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भारत आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, पालकची समुद्रधुनी खालीलपैकी कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भारत श्रीलंका आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, देशातील किती हजार कृषी पतसंस्था डिजिटल करण्यात येणार आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 65,000। प्रश्न क्रमांक 10 बघा, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्यांचे असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मगर ह्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्यांचे असते। प्रश्न क्रमांक 11 बघा, आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तेलंगणा आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर या ठिकाणी बघा आपण कृषी तांत्रिक खूप महत्त्वाचे प्रश्न घेऊन या ठिकाणी बरेच व्हिडिओ बनवले आहेत, त्यासोबतच ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेंचे ज्यामध्ये आपण खूप IMP प्रश्न घेऊन भरपूर व्हिडिओ बनवले आहेत। जर तुम्हाला कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल किंवा प्रश्नपत्रिकेंचे व्हिडिओ बघायचे असेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून आपल्या इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या। प्रश्न क्रमांक 12 बघा, कोणत्या राज्यात NTPCने पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राजस्थान आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून गणला गेलेला झुलता मनोरा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पिसा जे आहे इटली देशामध्ये आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, दुधाला येणारा पांढरा रंग कोणत्या घटकाच्या उपस्थितीमुळे येतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केसीन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 24 सप्टेंबर 1873 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 16, मी आज स्वतः काम करणार आहे या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते? तर बघा
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी स्वतः. प्रश्न क्रमांक 17 बघा, तो चित्र काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, धावणे आरोग्यासाठी चांगले असते या वाक्यात क्रियापद कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी असते आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, अक्कल खाती जमा ह्या म्हणीचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नुकसान होणे. प्रश्न क्रमांक 20 बघा, श्यामा चित्र काढत राहीन या वाक्याचा काळ ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रीती भविष्यकाळ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, तू या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तुझला. प्रश्न क्रमांक 22 बघा, कोणत्या प्रयोगात कर्ता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 23 बघा, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावे या विधानातून उभयान्वयी अवयवाचा कोणता पोट प्रकार स्पष्ट होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विकल्पबोधक हा पोट प्रकार स्पष्ट होतो. पुढचा प्रश्न क्रमांक 24 बघा, मुले शाळेत गेली हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए स्वार्थी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, भाऊला थोडेफार लागले आहे बाकी सर्व खुशाल या वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा या ठिकाणी बाकी काय, तर बाकी या शब्दाच्या खाली अंडरलाईन आहे किंवा तो शब्द अधोरेखित केलेला आहे. आणि प्रश्न क्रमांक 25चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी न्यूनत्व बोधक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. श्रावणीला थंडी वाजते. तर बघा श्रावणीला थंडी वाजते आणि वाक्यातील काय, तर प्रयोग ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 27, ती रडली समुद्र या रचनेतील अलंकार ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अतिशयोक्ती आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचे काही प्रश्न, पण त्या अगोदर छोटीशी विनंती करतो आहे, आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो आणि सर्व परीक्षांसाठी आणत असतो. त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील नवनवीन व्हिडिओंचे अपडेट किंवा व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. सोबतच या ठिकाणी हा व्हिडिओ संपल्यानंतर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपले इथून मागचे जे व्हिडिओ देखील नक्की बघून घ्या. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्या परीक्षेसाठी व्हिडिओ पाहिजे तर ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 28 बघा, वाक्याचा प्रकार ओळखा. वादळ आले आणि लोकांची भीतीने पळापळ झाली. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 29, 12 मास या कादंबरीचे लेखक कोण? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी डॉक्टर सदानंद देशमुख. प्रश्न क्रमांक 30, महाविद्यालय या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नपुंसकलिंग.